औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या सदस्य नोंदणीची पोलखोल झाल्याचं समोर आलंय। या निवडणुकीत भाजपनं 23 जागा जिंकल्या असल्या तरी भाजपच्या टार्गेटपेक्षा या जागा कमीच आहेत। याचं कारण म्हणजे निवडणुकीआधी मोठा गाजावाजा करत भाजपनं सदस्य नोंदणी मोहीम राबवली। यात भाजपनं पावणे 2 लाख सदस्य नोंदणींचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात भाजपला 55,000 मतं मिळाली आहेत। या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपनं उमेदवारांना किमान 200 सदस्य नोंदणीची अट ठेवली होती। उमेदवारी देतानाच पहिला निकष हा 200 सदस्य नोंदणींचाच होता। मुलाखतीच्या वेळी पहिला प्रश्न या संदर्भात विचारला जात असे आणि त्यानंतर शहराची विकास कामं इतर प्रश्न विचारली गेली होती। आता निवडणुकीनंतर पावणे 2 लाख सदस्यांपैकी निम्म्या सदस्यांनी सुद्धा भाजपवरती विश्वास दाखवला नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे भाजपची सदस्य नोंदणी खरी होती की बोगस असा प्रश्न आता निर्माण झालाय। या संदर्भात भाजप आमदार अतुल सावे यांनी झी मीडियाला दिलेली ही प्रतिक्रिया ऐकूया। मतं जी आम्हाला मिळाली आहे ती फक्त 42 वॉर्डामध्ये मिळालेली आहे। ही सदस्य नोंदणी जी झाली आहे ती 113 वॉर्डाची सदस्य नोंदणी झालेली आहे। पावणे 2 लाख सदस्य जे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला ज्या वॉर्डात जेवढे आम्ही सदस्य केले होते नक्कीच ती मतदान आम्हाला मिळालेलं आहे। आम्हाला जे मतदान टोटल मिळालं ते 42 सीटवर मिळालेलं आहे आणि आम्ही सदस्य नोंदणी जी केली ते 113 वॉर्डामध्ये सदस्य नोंदणी केलेली आहे। ती काय पावती फाडून कुठल्या एखाद्या मतदार यादीतून नाव बघून करणारी नव्हती, कारण सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि त्याच्यावर त्यांचे ऍड्रेस येतात। तुम्ही एकदा मोबाईलवर डायल केल्यावर तुम्हाला फोन येतो आणि त्याच्यावर तुम्ही ऍड्रेस फीड केला की तुम्ही मग सदस्य होतात। त्याच्याशिवाय तुम्ही सदस्य होऊ शकत नाही। त्याच्यामुळे ही सदस्य नोंदणी अशी बोगस होऊ शकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।